पारू या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. भैरवी वजे ही किर्लोस्करांच्या घरी आलेली असते आणि किर्लोस्करांचा बंगला बघून ती खूपच खुश होते आणि हसतच मनाशी म्हणत असते की माझ्या तारासाठी मला असंच घर हवं होतं. आणि तितक्यात तिचं लक्ष पारूकडे जातं. पारू बागेमध्ये माळीकाम करणाऱ्या एका व्यक्तीला सांगत असते की दादा, तुम्ही किती दिवस झाले झाडांची व्यवस्थित छाटणी केली नाही. मी आता तुम्हाला शेवटचं सांगते, बागेकडे नीट लक्ष द्या. आणि तिला बघून भैरवी मनाशी म्हणत असते की ही मुलगी सगळ्यांवर हुकूम सोडते, म्हणजे नक्कीच ही या घरामध्ये खूप महत्त्वाची असणार. आणि मग त्यानंतर ती लगेच पारूकडे जाते. ती पारूसोबत खूप आदराने बोलत असते आणि तिला म्हणत असते की मला अहिल्यादेवींना भेटायचं आहे, तू त्यांची मुलगी आहेस ना. आणि त्यावर पारू काही बोलणार इतक्यात ते दादा म्हणतात की मुलीपेक्षा जास्तच आहे. तर पारू त्यांना सांगत असते की देवी आई आत्ता बाहेर गेल्यात, तुम्ही घरामध्ये बसा. आणि मग ती भैरवीला घेऊन घरात जाण्यासाठी निघते. पण तितक्यात दामिनी त्या ठिकाणी येते. ती रागातच भैरवीकडे बघत तिला विचारते की कोण आहात तुम्ही आणि सरळ घरात काय येताय. तर भैरवी दामिनीला स्वतःची ओळख करून देते. तर दामिनी म्हणते, म्हणजे तुम्ही वहिनींना भेटायला आलायत का? मला वाटलं या मोलकरणीसोबत आलाय. आणि ते ऐकून भैरवी पारूकडे बघत दामिनीला विचारते की ही या घरात मोलकरीण आहे का? तर दामिनी म्हणते हो. तर भैरवी रागातच म्हणते, म्हणजे मी इतका वेळ या मोलकरणीसोबत बोलून फुकट वाया घालवला. आणि मग ती दामिनीला सांगू लागते की मला अहिल्यादेवींना भेटायचं आहे. तर दामिनी म्हणत असते की या घराची मालकीन मीच आहे. आणि मग ती भैरवीला घेऊन घरात जाते. भैरवी घरात आल्यावर दामिनी स्वतःच अहिल्याच्या खुर्चीत जाऊन बसते. मात्र तितक्यात अहिल्या, श्रीकांत आणि मोहन त्या ठिकाणी येतात. त्यामुळे ती पटकन घाबरून तिच्या जागी जाऊन उभी राहते. त्यानंतर अहिल्याची आणि भैरवीची ओळख होते. त्या दोघीही एकमेकींना भेटून खूप खुश होतात. आणि मग त्यानंतर भैरवी आणि अहिल्या तारा आणि आदित्यच्या लग्नाबद्दल बोलू लागतात. हे सगळं काही दामिनी शांतपणे ऐकत असते. आणि मग त्यानंतर जेव्हा भैरवी ताराचा फोटो अहिल्याला दाखवायला जाते, तितक्यात दामिनी तिच्या हातातून मोबाईल हिसकावून घेते. त्यामुळे अहिल्या तिच्यावर ओरडते आणि मग दामिनी मोबाईल अहिल्याकडे देते. अहिल्या ताराचा फोटो बघून खूप खुश होते. तर भैरवी म्हणत असते की ही माझी मुलगी तारा, जितकी ती दिसायला सुंदर आहे ना, तितकाच तिचा आवाजसुद्धा गोड आहे. ती खरंच खूप छान गाणं गाते. आणि त्यावर अहिल्या म्हणते की वजे घराण्याला कोण ओळखत नाही, मी खरंच तुमचं नाव ऐकलं आहे. आणि ते ऐकून भैरवीसुद्धा खूप खुश होते. आणि मग त्या दोघींच्या गप्पा सुरू असतानाच अहिल्या भैरवीच्या मोबाईलमध्ये तिलोत्तमाचा फोटो बघते आणि तिला विचारते की तुम्ही तिलोत्तमाला ओळखता का? तर भैरवी म्हणत असते हो, ती माझी खूप जवळची मैत्रीण आहे. तर अहिल्या हसतच म्हणते की आम्ही दोघीसुद्धा मैत्रिणी आहोत. तिलोत्तमाचा मुलगा सारंग आणि आमचा आदित्य एकाच बिझनेस स्कूलमध्ये शिकत होते, तेव्हाच आमची देखील ओळख झाली. आणि ते ऐकून भैरवी खूप खुश होते. आणि मग त्यानंतर ती लगेच तिलोत्तमाला व्हिडिओ कॉल करते. ती तिलोत्तमाला सांगत असते की मी तारासाठी एक स्थळ बघायला आली आहे. ते ऐकून तिलोत्तमाला सुद्धा आनंद होतो. आणि मग भैरवी हसतच म्हणते की ते तुझ्यासाठी ना एक सरप्राईज आहे. आणि मग ती मोबाईल अहिल्याकडे देते. अहिल्याला बघून तिलोत्तमा तर खूपच खुश होते. त्या दोघीजणी एकमेकींशी खूप गप्पा मारतात. आणि मग त्यानंतर तिलोत्तमा अहिल्याला सांगू लागते की मी उद्या तुमच्या गावालाच येणार आहे. तिथे मी सारंगसाठी एक पूजा ठेवली आहे. ताराचं गाणंसुद्धा आहे. तुम्ही सगळेच जण तिथे या, म्हणजे तुमची आणि ताराची भेट होईल आणि मलासुद्धा आदित्य प्रीतमला भेटता येईल. तर अहिल्या म्हणत असते की माझ्या खूप मीटिंग पेंडिंग आहेत, त्यामुळे मला तर यायला जमणार नाही, पण मी आदित्यला नक्की पाठवून देईन. आणि त्यावर तिलोत्तमा देखील हो म्हणते. त्यानंतर मग भैरवी तेथून जाण्यासाठी निघते. पण जाता जाता ती अहिल्याला ताराच्या म्हणजे सावलीच्या गाण्यांचा पेनड्राईव्ह देत म्हणते की तुम्ही नक्की ही गाणी ऐका. आणि त्यावर अहिल्यासुद्धा हो म्हणते. त्यानंतर मग अहिल्या आणि श्रीकांत बोलत असतात. श्रीकांत म्हणत असतो की अहिल्या, आपण घाई तर करत नाही आहे ना, म्हणजे आत्ताच प्रीतमचं लग्न झालं. तर अहिल्या म्हणते की नाही रे, उलट आदित्यचं लग्न झालं की आपली जबाबदारी संपेल. आणि मग श्रीकांत तिला विचारू लागतो की आपण आदित्यला कसं सांगायचं की उद्या त्याला मुलगी बघायला जायचं आहे. तर अहिल्या म्हणत असते की आपण त्याला ही गोष्ट सांगायचीच नाही. प्रीतमच्या वेळी मी जी चूक केली ना, ती आता मला आदित्यच्या वेळी करायची नाही. आदित्यसाठी मुलगी शोधताना मी खूप बारकाईने विचार करणार आहे, ताकसुद्धा फुंकून पिणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आधी आदित्यची आणि ताराची भेट व्हावी, त्यांची एकमेकांसोबत छान ओळख व्हावी, आवडीनिवडी कळाव्यात आणि मगच आपण हवं तर पुढे जाऊ. आणि त्यावर श्रीकांतही हो म्हणतो. त्यानंतर मग अहिल्या घरातील सगळ्यांना बोलावून घेते.
ती आदित्यला सांगते की उद्या तुला तिलोत्तमाला भेटण्यासाठी जायचं आहे. तर आदित्य म्हणतो ठीक आहे आई, तू म्हणशील तसं. तितक्यात पारूसुद्धा त्या ठिकाणी येते. अहिल्या तिलासुद्धा सांगते की उद्या तू देखील आदित्यसोबत जा आणि ते ऐकून पारू तर खूप खुश होते. दामिनी मात्र रागातच तिच्याकडे बघत असते आणि मग त्यानंतर अहिल्या आदित्य पारूला सांगते की उद्या तुम्ही पहाटेच निघा आणि ती पारूला म्हणते की तू माझ्या मैत्रिणीला म्हणजे तिलोत्तमाला पूजेमध्ये सुद्धा मदत कर आणि त्यावर पारू आनंदाने हो म्हणते. त्यानंतर श्रीकांत अहिल्याला विचारत असतो की तू पारूला आदित्यसोबत का पाठवतेस. तर अहिल्या असं म्हणते की माझा पारूवर खूप विश्वास आहे. आदित्यसाठी आपण जी मुलगी बघतोय ती पारूने सुद्धा बघायला हवी असं मला वाटतं, कारण आदित्यसाठी आणि या घरासाठी काय चांगलं आहे ना हे तिला व्यवस्थित कळतं. आणि त्यावर श्रीकांत म्हणतो की ठीक आहे. त्यानंतर रात्री सावलीच्या घरामध्ये अप्पूची तब्येत खूपच बिघडलेली असते. त्याचा आजार वाढतच चाललेला असतो, त्यामुळे सगळेच जण काळजीत असतात आणि तितक्यात भैरवी त्या ठिकाणी येते. सगळेजण तिच्याकडे आश्चर्याने बघत असतात. तर ती म्हणत असते की इथे मी काही पाहुणचार घेण्यासाठी आलेली नाही आहे, तर सावलीला घेऊन जाण्यासाठी आली आहे. उद्या ब्रह्ममुहूर्तावर मी कार्यक्रम ठेवला आहे आणि ते ऐकून सगळेच काळजीत पडतात. तर भैरवी म्हणत असते की सावलीला मी या गाण्याचे 5,000 रुपये देईल आणि इतकंच नाही तर अप्पूसाठी मी आत्तापर्यंत जो काही खर्च करत होते तो तर करतच राहील, पण त्याचसोबत एखाद्या ट्रस्टसोबतसुद्धा बोलेल, त्यामुळे त्याच्यावरच्या पुढील उपचारांचा खर्च थोडा कमी होईल. आणि त्याचवेळी मग अप्पू सावलीला म्हणतो की ताई तू कुठेही जायचं नाही, मला तू माझ्यासोबतच हवी आहे. मात्र सावली त्याच्याकडे विठ्ठलाची मूर्ती देत म्हणते मी परत येईपर्यंत आता विठ्ठलच तुझी काळजी घेईल. आणि मग ते अप्पूला समजावते आणि भैरवीसोबत बाहेर पडते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे आदित्य आणि पारू तिलोत्तमाकडे जाण्यासाठी निघालेले असतात. पारू एकटक आदित्यकडेच बघत असते, त्यामुळे तो तिला काय झाले ते विचारतो. तर पारू म्हणत असते की मला देवी यांनी तुमच्यावर लक्ष ठेवायला सांगितले, म्हणून मी तुमच्याकडेच बघत बसणार. आणि ते ऐकून आदित्यला हसू येतं. त्यानंतर पारू म्हणते की तुम्ही काहीतरी गाणं वगैरे लावा. मग आदित्य त्याला श्रीकांतने ताराच्या म्हणजे सावलीच्या गाण्यांचं जे पेनड्राईव्ह दिलेलं असतं तेच तो लावतो. आणि त्यावेळी सावलीचा आवाज ऐकून पारू खूप खुश होते. ती आदित्यला म्हणत असते की हा आवाज ना माझ्या खूप ओळखीचा आहे. तर आदित्य विचारतो कोणाचा, आणि मग पारू त्याला सावलीबद्दल सांगू लागते. तर दुसरीकडे सावली गाण्याच्या कार्यक्रमाची तयारी करत असते. तिने मंदिरात सगळीकडे दिवे लावलेले असतात आणि ती छान गाणंसुद्धा गात असते. मात्र तितक्यात तिला एका माणसाचा मोठ्याने ओरडण्याचा आवाज येतो, त्यामुळे ती घाबरून पाठीमागे वळून बघते. तर एक माणूस नदीच्या पाण्यात बुडत असतो, त्यामुळे सावली खूप घाबरते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.